नमस्कार मित्रांनो. भाऊ तोरसेकरांचा एक व्हिडिओ 2-3 दिवसांपूर्वी बघितला. तो तमिळनाडूच्या इलेक्शन्सवरचा होता. मला तो आवडला, म्हणून तो म्हटलं की तुमच्यासाठी त्या व्हिडिओ चा गोषवारा मी मांडतो. सगळ्यांचं लक्ष सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे आहे. पश्चिम बंगालमध्ये काय होईल याची सगळ्यांना उत्सुकता आहेच. पण सगळे विसरता आहेत एक मोठ्या राज्याचं, ते म्हणजे तमिळनाडूचं. तर तमिळनाडूमध्ये असं होत आहे की तमिळनाडूमध्ये गेल्या 70 वर्षामध्ये 75 वर्षांमध्ये तमिळनाडूमध्ये पहिलेचे जे 3 निवडणुका होत्या, म्हणजे पहिली सार्वत्रिक निवडणूक 52 साली झाली, दुसरी झाली 57 साली, तिसरी झाली 65 साली. या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकली. पण त्याच काळामध्ये तिथे एक असा एक रिफॉर्मिस्ट तयार होत होता की ज्याने तमिळ अस्मिता, त्याच्यानंतर प्रदेशाची द्रविडी ओळख यावर काम करायला सुरू केलं. आणि तो, आपण असं म्हणू ना थोडक्यात, की तो एक अजेंडा सेट करणारा एक व्यक्ती असावा. तर त्याने, आणि त्याच्या हातात होती कलम. तो पत्रकार पण होता, स्तंभलेखक पण होता आणि कथालेखक पण होता. तर त्याने काय केलं की त्याने या सगळ्या विषयांवर, म्हणजे उत्तर भारतीयांच्या विरोधात, त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीवर दुसऱ्यांचा घाला येऊ नये म्हणून त्या व्यक्तीने लेखनास सुरुवात केली. आणि ते सिनेमाच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून आणि लेखनाच्या माध्यमातून ते जगासमोर आणण्यास सुरुवात केली. आणि असं म्हणतात की रुपेरी पडदा, किंवा आपण ज्याला म्हणू सिनेमा, हा रिफॉर्म्ससाठी सगळ्यात खूप चांगलं माध्यम आहे. तर त्याने तसं लिखाण सुरू केलं. आणि त्याच्यानंतर झालं असं की 67 साली, म्हणजे ती 4थी सार्वत्रिक निवडणूक होती, त्या 67 साली त्याचं सगळं झालेलं काम हे, याला आपण म्हणू, याला यश मिळालं. आणि तो सगळ्या ठिकाणी निवडून आला, म्हणजे पूर्ण तामिळनाडूमध्ये त्याची सत्ता स्थापन झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं अण्णादुराई. अण्णादुराईने मग, आणि दुर्दैवाने काय झालं की त्या निवडणुका झाल्यानंतर 2-1 वर्षातच अण्णादुराई यांचं निधन झालं. त्यांच्याकडे दोघे त्यांचे असिस्टंट होते, किंवा त्यांचे अगदी जवळचे लोक होते. ते अर्थात खूप तरुण होते अण्णादुराईंपेक्षा. तर अण्णादुराईंचे ते 2 जे असिस्टंट होते, किंवा त्यांचे आपण म्हणू त्यांच्याबरोबर काम करणारे होते आणि होतकरू होते, ते असे दोघं म्हणजे एक होते MG रामचंद्रन आणि दुसरे होते करुणानिधी. आता MG रामचंद्रन हे पडद्यावर होते, म्हणजे हे नायकाचं काम करायचे. आणि करुणानिधी हे पण कथालेखक होते. तर या दोघांनी तो पक्ष सांभाळला. पुढे असं झालं की करुणानिधी लगेच, म्हणजे अण्णादुराईंचा मृत्यू झाल्यानंतर करुणानिधी लगेच मुख्यमंत्री म्हणून पदावर बसले. पुढे 71च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष, म्हणजे DMK हा पुन्हा निवडून आणला आणि ते पुन्हा 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले. आणि त्या काळामध्ये करुणानिधींनी काय केलं की त्यांनी
त्यांच्या मुलाला म्हणजे MK स्टॅलिन त्याला त्यांनी रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आता रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याबरोबर झालं काय की MG रामचंद्रन हे नाराज झाले की मला शह द्यायला तू हे आणतो आहेस, हे काही ठीक नाही आहे. तर त्यांनी त्याच वेळेला पक्षातून ते बाहेर पडले की नाही, मी या पक्षात नाही राहणार, मी वेगळी चूल मांडेल. आणि MG रामचंद्रांनी अण्णा द्रमुक नावाचा पक्ष स्थापन केला. अण्णा आता बघा याच्यात काय झालं की DMK म्हणजे द्रविडी सगळं हे म्हणजे द्रविडी पक्ष, अण्णा DMK जो MG रामचंद्रांनी स्थापन केला तो पण द्रविडी पक्ष. आता बघा यांनी काय केलं, यांनी शिताफींनी काँग्रेस या पक्षाला बाहेर केलं आणि फक्त 2 द्रविडी पक्ष आपापसात लढायला लागले. त्याच्यानंतर काय झालं की हेच पक्ष आलटून पलटून तिथल्या सत्ता केंद्रात होते. म्हणजे एक विरोधी पक्षात असायचा आणि सत्तारूढ पक्ष हा पण द्रविडी पक्षच असायचा. याच्यानंतर काय झालं की पुढे MG रामचंद्रन यांचं निधन झालं. MG रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर जयललिता होत्या. तर जयललितांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि त्याच्यानंतर जयललिता जवळपास 5-6 टर्म्स म्हणजे काही टर्म्स त्यांच्या लहान होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या काही टर्ममध्ये त्यांना इकडे जावं लागलं, म्हणजे कोठडीत वगैरे जावं लागलं. तर हे हा समजा भाग सोडला तरी त्या 5-6 वेळा त्या निवडून आल्या तिथून. तर पुढे काय झालं की हा पक्ष जो आहे, हा पक्ष 21 पासून हा पक्ष ई पलानीस्वामी हे AIADMKचे हे विरोधी पदावर आहेत, म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून आहेत आणि MK स्टॅलिन हे मुख्यमंत्री पदावर आहेत. यावेळेस असं होत आहे की यावेळेस विजय तलपती हा जो नायक आहे, तिथला प्रसिद्ध नायक आहे, तर त्याची पण पार्टी आहेच आहे. ती मला वाटतं गेल्याही निवडणुकीत होतीच ती पार्टी. पण झालं असं आहे की 21 पासून म्हणजे 21 मध्ये पहिल्यांदा एक 40-50 वर्षांनंतर असा मुख्यमंत्री येतो आहे की जो सिनेमा क्षेत्रातला नाही, त्याला कुठलाच म्हणजे सिनेमाचं नायक ज्याला म्हणतो किंवा जो रुपेरी पडद्यावर दिसतो असा नाही, तर तो म्हणजे स्टॅलिन. म्हणजेच काय की आता स्टॅलिनने एक नवीन पायंडा घातला आहे की नॉन सिनेमा माणूस हा तिथला मुख्यमंत्री बनू शकतो. तर यावेळेस आता असं होत आहे की यावेळेस अँटी इन्कम्बन्सी म्हणा किंवा कुठेतरी नाराजी असते किंवा दुसऱ्या पण पक्षाला आपण एकदा मत देऊन बघावं, या सगळ्या कारणाने असं होऊ शकतं की पलानीस्वामी, की साधारणतः पलानीस्वामी हे पण त्यांच्याच वयाचे आहेत, अण्णा DMKचे. तर पलानीस्वामींना यावेळेस लोक वोट देतील आणि यावेळेस पलानीस्वामी म्हणजे AIADMK सोबत पण यावेळेस पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष आहे. काहीतरी तिथे 250च्या आसपास जागा आहेत, 243 का 247 जागा आहेत. त्या 243-47 पैकी भारतीय जनता पार्टीनी काहीतरी 24 जागा का 27 जागा त्यांनी घेतलेल्या आहेत. फक्त स्वबळावर ते फक्त 24-27 जागा ॲज अ पार्ट ऑफ द अलायन्स ते लढत आहेत. आणि गेल्या वेळेला 5-6% वोट्स होते भारतीय जनता पार्टीला. तर ते 5-6% वोट्स यावेळेस बहुधा वाढू शकतात. ते म्हणजे 1-2% अजून वाढले तर त्या 1-2% वाढलेल्या वोट्समुळे 3% वाढू शकतात. तर ते साधारणतः 9-10% ते पोहोचू शकतात. तर
त्याचा फायदा हा नक्कीच अण्णा DMKला होणार. आणि आता बघूच की येणाऱ्या 23 तारखेला तिथे पण तामिळनाडूमध्ये पण अर्ध्या जागांवर निवडणुका आहेत आणि पुढे 27 तारखेला का 29 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईल. हा एक विषय. दुसरा विषय घेतो आहे पवनखेडा. पवनखेडाचं भाऊने तुलना केली आहे त्या राजासोबत. तो जो राजा होता त्या कथेतला राजा, तर त्या कथेतला राजा याला याचा एक पेट होता माकड. तर त्या माकडाला त्याने स्वतःचा अंगरक्षक केला. तो माकडाच्या अगदी जवळच राहत असे. तर एक दिवस काय झालं की राजा झोपलेला असताना त्या माकडाने तलवारीने राजाच्या नाकावरची माशी उडवायचा प्रयत्न केला आणि ते इतर लोकांनी बघितलं आणि त्या माकडाला घालवावं लागलं. तर भाऊंनी असंच वर्णन केलं आहे हे पवनखेडाबद्दल. आता पवनखेडा हा म्हणजे झालं असं की घरचं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं, असं काहीच ते काँग्रेसबद्दल आता सध्या झालेलं आहे, म्हणजे पवनखेड्याबद्दल. तर या माणसाने आता या निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये धामधुमीमध्ये एक जास्तचं काम लावून दिलं आहे कार्यकर्त्यांच्या मागे, की त्या हेमंता बिस्वा शर्मा जो आसामचा CM आहे, तर त्याच्याबद्दल आणि त्याच्या पत्नीबद्दल हा वाटेल तसं अदवा मीडियामध्ये बोललं. आता झालं असं की आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीला सामोरं जाताना स्वतःचा अजेंडा, स्वतःचे कामं हे समोर ठेवतील की पवनखेडा काय बोलला काय नाही, आणि त्याच्यात त्यांची शक्ती सगळी वाया जाईल सगळे. आणि दुसरं काय झालं की हा जो पवनखेडा आहे हा माणूस आसाममधून पळाला, तो दिल्लीत पण नाही आला आणि तो थेट तेलंगणात जाऊन बसलाय की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तर तिथे त्याला अटक होणार नाही म्हणून. पण असं म्हणतात ना की बकरे की अम्मा कब तक खैर मनाएंगी. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.